हाय गाईज, वेलकम बॅक टू एक्सप्लोर विथ श्रुनी. सो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे राणीचा बाग. सो 31 नंतर आम्ही प्लॅन केला होता की 1 जानेवारीला 2026मध्ये फॅमिली गेट टुगेदर होता, तो आम्ही राणीच्या बागेमध्ये व्हिजिट करू. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात, आमचे हे 2 कार्स निघाली, माझी फॅमिली होती. त्याच्यामध्ये मी तुम्हाला रोडचा टूरही दाखवते, ज्या रोडने आम्ही गेलो होतो. तर राणीच्या बागेमध्ये जाण्यासाठी आपल्याला तिकीट्स बुक करावे लागतात. तिथे जाऊनही तिकीट्स बुक करू शकता आणि ऑनलाईनही तिकीट बुक करू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये टाकेल. हे तुम्ही जे बघू शकता तिथे हा पार्किंग एरिया आहे. सो ज्यांच्याकडे 2 व्हीलर 4 व्हीलर असेल त्यांनी वरी करू नका, तिथे पार्किंग फॅसिलिटी अवेलेबल आहे. पण त्याचे 80 to 100 रुपीज 4 व्हीलरचे चार्जेस आहेत आणि 2 व्हीलरचे 40-50 रुपीज असतील. सो हा जो मेन गेट आहे तिकडनं आम्ही एंट्री करतो आहे. हे आता तुम्ही विचार करत असाल की हे मध्ये मध्ये असं का लावलंय, तर हे याच्यासाठी लावलंय की कोणताही बर्ड तिकडनं पळून नको जाऊ म्हणून. हे सगळे जिथे बघताय तुम्ही हे ट्रीज आहेत, तिथे हे बर्ड्स असतील. डिफरंट टाइप्स ऑफ बर्ड्स आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आणि हे वॉकिंगसाठी एक मस्त त्यांनी एक पाथ बनवलेला आहे, जिथे साईडने पूर्ण वुडननी डेकोरेट केलेलं आहे. ही आवाज म्यूट मध्ये होता त्यावेळी, नाहीतर तुम्हाला बर्ड्सचे मस्त मस्त आवाजही ऐकू आले असते. पण क्राऊड 1 जानेवारीमुळे एवढा क्राऊड होता की आम्ही ते विदाऊट रेकॉर्डच आम्हाला व्हॉइस रेकॉर्ड शिवायच आम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागला. व्हिडिओ खूप मोठी होणार आहे, तर तुम्हाला मी ह्याच्यातल्या मेन गोष्टीच तुम्हाला मी सांगेल की मी आणि माझी फॅमिली, जसं की तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. एवढं देखील आहे की राणीच्या बागेत जायचं असेल तर फुल तयारीमध्ये जावं, कारण खूप वॉकिंग आहे. पण वेळ कुठे निघून जातो हे समजतही नाही. हे पुढे वर जे तुम्हाला दिसतं हे पूर्ण नेटनी कव्हर केलेलं आहे. जसं की तुम्ही व्हाईट बर्ड्स बघू शकता, त्यांच्यासाठी ही मस्त असं डेकोरेट एरिया बनवून ठेवलेला असतो पाण्यासाठी. पाणी लागलं, ताग लागली त्यांना तर पाणी पियायला, खाण्यासाठी एक वेगळी जागा. आता आम्ही हा बर्डच्या सेक्शन्स मधून बाहेर जातोय, त्याच्यासाठी परत त्यांनी हा चेनचा एक जाळ टाईप बनवलेलं की बर्ड्स बाहेर नको जाऊ म्हणून. एक तर तिकडे जाताना शेड भरपूर होती, म्हणून ऊन असल्यामुळे त्रासही देखील झाला नाही. अँड सेकंडली, जर तुम्हाला तिथे जायचं असेल तर वॉटर कॅरी करा, कारण तुम्हाला पुढे जाऊन त्या व्हिडिओमध्ये दिसेल ही की वॉटर खूप एक्सपेन्सिव्ह पण आहे आणि त्याचं पॅकिंगही खूप वेगळं आहे, कारण तिथे प्लॅस्टिक्स अलाउड नाही आहे. सो तिकडे प्लॅस्टिकचं काहीच वस्तू ती लोक सेल करत नाही. ते एक नेचरसाठी चांगलंच आहे. आणि हो, तुम्ही खाण्यासाठी तुमच्या बॅगमध्ये ही गोष्टी घेऊन जाऊ शकता. फक्त तिथे जाऊन कुठेही ॲनिमल्स किंवा बर्ड्सला खायला घालू नये. ते त्यांचं रूल्स, तिथे रूल्समध्ये ते लिहिलेलंच आहे, अलाउड नाही आहे. हे इथे जिथे बघताय तुम्ही आम्ही एंटर करतो आहे, तिथे तुम्हाला दिसेल क्रोकोडाईल. येस, बरोबर ऐकताय, क्रोकोडाईल. हे खालती जे अंडर वॉटर टाईप केलं होतं, त्या मिररमधून तुम्हाला ग्लासमधून फुल ऑन ट्रान्सपरन्सी दिसणार आहे, जसं की हा क्रोकोडाईल दिसतो आहे.
तुम्हाला जर हे शांततेत बघायचं असेल तर तुम्ही मिडल डेजला जावा. तुम्ही कधी हॉलिडेजला गेलात किंवा सॅटर्डे संडे गेलात तर खूप क्राऊड भेटणारच आहे, नक्की आहे. आम्ही काहीतरी साधारण 10:30-11 वाजता तिकडे पोहोचलो होतो. इथे तुम्हाला टर्टल्स दिसतील. डिफरंट टाइप ऑफ टर्टल्स होते तिकडे आणि त्यांच्याबद्दल माहिती देखील, म्हणजे जितकेही ॲनिमल्स, बर्ड्स काही तिकडे होते त्यांच्याबद्दल तुम्हाला साईडला एक बोर्डवर इन्स्ट्रक्शन्स पण दिलेले आहेत, त्यांचे डिटेल्स पण दिले होते. हा जो पॉइंट दिसतोय तिथे तर खूपच लाईन होती त्या दिवशी, कारण हा आहे पेंग्विन पॉइंट. येस, याची तिकीट्स स्टार्टिंगला होती 150, पण आय डोंट नो 1 जानेवारी 2026 होता म्हणून ते देखील फ्री असू शकतं. ॲक्च्युली तुम्हाला ह्या पेंग्विनची एक छोटीशी झलक भेटेल, कारण तिथे आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे, पण आम्ही थोडे स्मार्ट म्हणून गपचूप व्हिडिओ रेकॉर्ड केली आहे. तुम्हाला आतमध्ये खूप सिक्युरिटी दिसेल जी मोबाईल अलाउड करणारच नाही. तुम्हाला हे सुपरवायझर्स, सिक्युरिटी गार्ड दिसत असतील जे ओरडत आहेत मोबाईल अलाउड नाहीये. हे क्यूट से पेंग्विन तुम्ही बघितला असाल. आणि हा आहे तिकडचा एरिया जिथे तुम्हाला खायला पियायला सगळं काय अवेलेबल आहे, बट नो प्लॅस्टिक. सो ह्याच्यात तुम्ही ही बॉटल बघताय, ही मिल्कची बॉटल नाही, वॉटर बॉटल आहे आणि ही देखील 50 रुपीज चार्जेस आहे. तिथे खाणं पण खूप, फूड जे पण तुम्ही घ्याल ते एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणूनच मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं होतं की वॉटर बॉटल आणि खाण्यासाठी गोष्ट कॅरी करा, स्पेशली त्यांच्याबरोबर लहान मुलं असतील. हा डिअर स्पॉट पॉइंट आहे. हे 2 डिअर बघू शकता तुम्ही, भांडत सुद्धा आहेत, तेही व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. असे खूप सारे क्यूट मोमेंट्स व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. या साईडला आम्ही जिथे जातोय तुम्हाला लायन पॉइंट दिसेल, टायगर पॉइंट दिसेल, पण आय थिंक लायन तेव्हा अवेलेबल नव्हता. कमिंग सून असं लिहिलं होतं, तर कदाचित थोड्या दिवसांनी किंवा थोड्या महिन्यांनी का वर्षांनी तिकडे लायन सुद्धा दिसतील. पण आम्ही टायगरला बघितलं. हो, जसं की तुम्ही बघू शकता, बरोबर हा टायगर. आणि तो पण एवढ्या क्राऊडमुळे कसा दिसला आम्हाला, तो आम्हालाच माहिती.
पण तुम्हाला हा टायगर आम्ही नक्की दाखवलेला आहे. नंतर काय माहिती हा टायगर तिथे जाऊन जो लपला तो खूप टाईम आलाच नाही. आम्ही खूप टाईम वेट केलं, पण अनफॉर्च्युनेटली तो तिथेच रोम करत होता. सो नेक्स्ट आम्ही विजिट करत होतो. सो तेच कन्फ्युजन होतं की जायचं कुठे नक्की, कारण राणीचा बाग एवढा मोठा आहे की कुठले ॲनिमल्स कुठे आहेत. भलेही त्या लोकांनी वेज दाखवले होते, पण कन्फ्युजन खूप होतं. आणि स्पेशली जर तुम्ही फॅमिली जात असाल तर एकत्र राहा. जसं मी आणि माझी मम्मी या व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवू नाही शकत, पण आम्ही दोघे हरवलो होतो आणि आमच्याकडे मोबाईल पण सुद्धा नव्हता. तर आमचा हाफ एन आवर तर त्याच्यातच वेस्ट केला एकमेकांना शोधण्यामध्ये. सो ही गर्दी आहे बघायला. क्राऊड तर तुम्ही बघू शकता किती आहे. तर इथे पुढे जाऊन आपण बघणार आहे लेपर्ड. मराठीत आपण त्याला बिबट्या बोलतो, पण तो बिबट्या एवढा सुस्तड होता की तो अशा जागेवर जाऊन बसला होता आणि तो उठतही देखील नव्हता, जसं तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये. आम्ही वाट बघून बघून दमलो. तोही झोपून गेला. तो झोपून मजा बघतोय आपली. तोही विचार करत असेल माझी फॅन फॉलोइंग किती आहे. पण आय स्वेअर मी सांगते, आम्ही तिथे 15 ते 20 मिनिटं उभं होतो की तो लेपर्ड उठेल आणि आमच्या जवळ येईल, पण तो आलाच नाही. तो तिकडच्या तिकडे बसून नुसता बघत होता, परत झोपत होता. हा तिकडचा मेन सर्कल आहे. सो आपण इथेच व्हिडिओ संपवत आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.